आणि आता बातमी आहे महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भातली। नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची समस्या जैसे थेच आहे। महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमचा आज अखेरचा दिवस। वाडीवरे विल्लोळी घोटी परिसरात अनेक ठिकाणी अद्यापही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। काही ठिकाणी पेवर ब्लॉक टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे। खड्डे बुजवण्याचा अल्टिमेटम आज संपतोय, त्यामुळे सरकारकडून अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। तेथील आढावा आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी घेतलाय, पाहूया। नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी देण्यात आलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज नेमकी महामार्गावरच्या खड्ड्यांची काय परिस्थिती आहे आपण या ठिकाणी बघूयात। मी आता नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवरे गावाजवळ आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर महामार्गावर अनेक ठिकाणी आपल्याला आजही खड्ड्यांचं साम्राज्य जैसे थेच असल्याचं पाहायला मिळतंय। मी या ठिकाणी अगदी या एवढ्या पॅच मध्ये किती खड्डे तुम्हाला दाखवतो। हे बघा, हा एक खड्डा आहे, हा एक खड्डा, पहिला, दुसरा, या बाजूला तिसरा, पुढे चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9 असे जवळपास 15 ते 20 खड्डे आपल्याला या एवढ्या पॅच मध्येच या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यामुळे महामार्गावरून ज्यावेळेस समोरून वाहनं अतिशय वेगाने येतात त्यांना या ठिकाणी आल्यानंतर अचानकपणे पुढे खड्डे दिसल्यानंतर अचानकपणे वाहनांचे ब्रेक लावले जातात आणि त्यामुळे याआधी देखील या सगळ्या परिसरामध्ये अपघातांच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या आणि त्यामुळेच 10 ऑगस्ट पर्यंत हे खड्डे बुजवण्याचं अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं। त्यासोबतच काल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल शहापूर पर्यंत महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केलेली होती आणि तातडीने हे सर्व खड्डे जे आहे ते अद्ययावत तंत्रज्ञानाने बुजवण्यात यावे अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले होते। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सध्या खड्डे बुजवण्याचं काम जरी सुरू असलं तरी नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी महामार्गावर अशाच पद्धतीने खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते पसरलेलं पाहायला मिळतं। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।